हा बोला. हा ताई सुनीता ताई. बोला ना ताई. हा मी 32 शिराळ्यातनं बोलते. बोला ताई. हा हा मी काही नाव सांगत नाही. हा हा चालेल. मी एक अनुभव सांगणार आहे ताई तुम्हाला. हा सांगा ना ताई. हो का मला 2 किती मुलं छान आहेत. बोलता तुम्ही. हा. नाही अहो मला का नाही असं मी कधीच बोललेलं नाही त्यानं जरा भ्या वाटलं नाही नाही वाटायला. छान बोलतात छान बोलतात. हा हा. हो का मला 2 मुलं आहेत. हा. एक 20 वर्षाचा आणि एक 23 वर्षाचा. हम्म. आणि मोठा मुलगा म्हणजे हुशार आहे. हा. आणि तो असं पोलीस भरती ही देतोय. आता अच्छा. होमगार्ड झालाय. हम्म. आणि लहान मुलगा आहे का नाही हम्म. जरा मध्यम आहे शिकायला एवढा काही ही नाही. हा हा हा. मग मग तो असं लय काम करतोय कामधंदा लय जास्त करतोय रोजगार हे कष्ट लय करतोय खरं माणसं काय करते 200 रुपये द्यायला सुद्धा मागं पुढे बघतात त्याला. म्हणून मी काय म्हटलं त्याला गॅरेज शिक. हा मग हा तो गॅरेज शिकायला गेला. हा. गॅरेज शिकायला गेला मग शिकला 4-5 वर्ष शिकला तो पण मालक का नाही 200 रुपये द्यायला सुद्धा म्हणजे दिना सकाळी 9ला जाणार ताय ती संध्याकाळी 10 वाजता येणार ते. अच्छा. आपलं म्हणून करणार ताय ते. हा आणि हा. तरी पण त्याला 200 रुपये सुद्धा व्यवस्थित दिना तो मालक. अरे बापरे. मग मी त्याला काय म्हणलं आता स्वतः येतंय का नाही तुला आता गॅरेज शिकलायस का नाही तू हा. आता गॅरेज घालतो. हा हा तर तो म्हणला नाही म्हणला म्हणजे त्याचं असं धाडसच होईना. हा हा हा. मग मी 11 गुरुवार केलं ताई. हा. मग 11 गुरुवार केलं झालं 11 गुरुवार मी उद्यापन पण चांगलं केलं पुऱ्यापासून तिथं जेवण घातलं एक जोडपं लहान मुलं हा हा. असं जेवण घातलं आणि हा. झालं तरी पण काय फरक नाही. आणि हा. 2 महिन्यानं ते स्वतःच म्हणला ताई हा. मला गॅरेज घालून द्या म्हणून. अय्या. हा मग गॅरेज घातलं आम्ही जरा दागिन होतं आमचं ते ठेवलं जरा बँकेचं काढलं आणि गॅरेज घालून दिलं. हा 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 मग हा. मग माझं बघून काय का नाही तो पण सेवा करायला लागलाय. अरे वा. हा मग स्वामीसनी तेवढं सांग माझं गॅरेज चालायला माझं गॅरेज चालायला म्हटलं चालतंय तू सेवा कर. हा मग हा. त्याचं पण नाही ताई आम्ही असं छोटंसं उद्घाटन केलं. अरे वा. आणि होय होय आणि गॅरेज ओपन केलं. आणि गॅरेज ओपन केल्यापासून नाही ताई खूप चांगलं चालायला लागलं. बघा. हा चालायला लागलं बरं का ताई. हा हा आणि आता 1.5-2 पावणे 2 महिने झाले ताई. हा. आणि पौर्णिमेपासून मुलगा माझा नाही असा गपगपच अगं बाई. गप्पच बसायचा जेवायचा नाही झोपायचा नाही वर गच्चीवर झोपायचा रात्रभर जागा. किती पण ओ. बोलला तरी गपच जेवायचा जेवायचं पण नाही थोडंच खायचं. मी म्हटलं काय झालं तुला गॅरेजवर कोण काय बोललंय का तू कशाचं टेन्शन घेतलंयस का काय केलंयस काहीच नाही काहीच बोलायचं नाही. आणि काहीच नाही आम्ही स्वामी सेवेचा 2 वर्ष झालं आहे की नाही तेव्हापासून त्यानं गुरुवारचं चिकन मटन असं नॉनव्हेज काहीच खाल्लेलं नाही. चांगली आणि गोष्ट आहे. हा. आता ह्या गुरुवारी तो दोस्तांच्या बरोबर जाऊन गुरुवारी ढाब्यावर जाऊन चिकन खाऊन आला. अगं बाई. आणि म्हणजे त्याला असं सगळं हे बांधल्यासारखं झालं वा. मग हा. मी म्हणायला लागलो तुला काय झालंय बाळा तुला काय झालं काही सांगना पण. अय्या. मग मला पण लय टेन्शन आलं ताई. मग एक दिवस दुपारी तो जेवायला म्हणून गॅरेजवरून आला एका कोपऱ्यात बसला आणि म्हणायला लागला मला जगूच वाटण झालंय. अय्या. मला जगू वाटणं मी काहीतरी करून घेतो मम्मी पप्पानी एवढं केलंय मला का बरं असं काढून करतो तो? होय ताई मला बांधल्यागत झालंय आणि माझ्यावर कुणीतरी लिंबू फिरवलाय असं म्हटला बरं का ताई. हा. आणि मला गाडी आली तरी पण भीती वाटते गॅरेजवर. अय्या. होय असं म्हणला बरं का ताई. मला त्याच्याकडे बघू वाटेना ताई आता काय करायचं कुणाला विचारू दुपारी दादा फोन उचलत नाहीत आपलं केंद्रीय दादा. मग मी आता म्हटलं भगतताईंचा पण नंबर नाही. मग मी तुमचा नंबर का नाही मी तुमचं अनुभव लय ऐकते बघा तुमचं अनुभव. हा हा हा. मग तुमच्या ह्याच्यावर नंबर घेतला तो सेव्ह केला म्हटलं तुम्हाला मेसेज पाठवायचा मला भगतताईंचा नंबर पाहिजे म्हणून. अच्छा. हा. मग ताई का नाही तुमचा नंबर सेव्ह केला व्हॉट्सअपला. आणि अच्छा. नुसता मी श्री स्वामी समर्थ तुम्हाला पाठवलं तर तुम्ही भगतताईंचा केंद्रीय दादांचा आणि प्रदीप दादांचा तिघांचा पण नंबर तुम्ही पाठवलं का हा. हा मग मी भगतताईंनी लगेच फोन केला. मग भगतताईंनी लगेच 4-5 वेळा नाही उचलला परत त्यांचाच आला. त्यांचा आल्यावर म्हणलं ताई माझा मुलगा लय भेलाय बघा काय पण करा पण माझ्या पोराला ह्यातनं काढा. बरोबर म्हटल्या आधी तो फोटो एका बाजूला आहे तो देवाऱ्यावर मध्ये ठेवा म्हटल्या. तर मी म्हटलं ताई मध्ये मूर्ती आहे माझी म्हणजे ह्याची स्वामींची तर मूर्तीच्या पाठीमागे ठेवा म्हटल्या. मग मूर्तीच्या मागं मी हे ठेवलं फोटो ठेवला आणि लगेच उदबत्तीची सेवा चालू करायला घ्या म्हटल्या. मग लगेच मी उदबत्तीची आणि दुसऱ्या पण सेवा दिल्या त्या परत करा म्हटल्या तुमचं काम हे आवरल्यावर. अच्छा. मग उदबत्तीची सेवा घेतली
हा. फोटो ठेवला मूर्तीच्या पाठीमागं आणि मी उदबत्तीची सेवा चालू केली. हा, हा. सगळी संपूर्ण उदबत्तीची सेवा ताई डोळ्यातनं पाणी गळत गळत मी केली. आई पोराचा गं. चेहरा बघवत नव्हता बरं का ताई. हा, हा. आणि मग केली आणि मी खाली गेलो माझं काम होतं म्हणून. आणि परत काम आवरलं आणि वर आलो म्हणलं आता बाकीच्या सेवा थोड्या थोड्या करायच्या कामाच्या ह्याच्यातनं. आणि वर आलो तर ताई मूर्ती पण पडली फोटो पण पडला. हाय. म्हणजे स्वामींचा हा, हा, पडला. हा. मग स्वामींनी म्हणलं स्वामी माझ्या पोरावर जर काय झालं आला असलं तर तो माझ्यावर झाला तर पोराला ह्यातनं वाचवा. हो, असं हो. म्हणून रडलो. माझी चुकी माझं काय चुकलं असलं तर मला माफ करा असं म्हणून लय हे केलं. पुन्हा तरी पण सेवा रात्रीच्या 11 वाजेपर्यंत केल्या. रातभर जेव्हा जाग येईल तेव्हा नामस्मरण करत बसलो ताई. आई गं. हा लय म्हणजे लय त्याला पण ताप झाला मला पण ताप. त्याचा चेहरा बघवत नव्हता ताई. बरोबर, झालं. बरोबर. दुसऱ्या दिवशी पण तसं दवाखान्यातून जाऊन आणलं. अशक्तपणामुळे झालं असेल असं झालं असेल तसं झालं. दुसऱ्या दिवशी पण तसंच. गॅरेज काय उघडना. आणि रडायचं सारखं रडायचं. मला बांधलाय मला लिंबू केलाय. मी किती कष्टाळू होतो. मी किती प्रामाणिक आहे तरी पण. मग नाही मग दुसऱ्या दिवशी आमच्यातलं एक पाहुण्या पहिलं आहे का नाही ताई अनुभव लय मोठा होतोय काय हो. नाही, 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 नाही. बोला, बोला. बिनधास्त बोला. हा मग दुसऱ्या दिवशीच नाही ताई पाहुण्या पहिला एक पाहुणा आहे तो काय म्हणला घालाघालीचा आहे म्हणला चल मी तुला नेऊन आणतो. मग तो तिकडे घेऊन गेला त्याला. तिथं एक 200 रुपये ठेवलं. मग त्यानं सांगितलं 3 माणसं आहेत आणि तुला काय तर केलंय. अगं बाई. घालाघाली. हा मग तो तिथनं आला काय तर 2 अंगाराच्या पुड्या घेऊन आला. स्वतःला लावलं. मला म्हणलं माझ्यावरनं उतरून टाकलं. काय म्हणजे वाऱ्याला ताण पसरलेलं होतं. आई गं. आणि मग का नाही ताई गॅरेजवर फुकलं तरी पण काही फरक नाही. संध्याकाळी रडायला लागला. मला कुठं तर जाऊ वाटायला लागले. मला मरू वाटायला लागले. मग मी त्याला सोडायचीच नाही. 1 मिनिट माझ्या नजरेआड होऊन गेलं नाही बघा. कुठं गेला हा, कुठं गेला कुठं बरोबर आहे, गेला. बरोबर आहे. होय. हा. आणि मग तिसऱ्या दिवशी तरी पण कमी नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून मी म्हटलं गॅरेज काय उघडू नको कुलूप घाल. तू कुठं पण कामाला जा खरं असलं काय बोलू नको. हा, हा, राहू दे हा. म्हणलं बरं का. मग तिसऱ्या दिवशी त्या पाहुण्याचा फोन आला की तिकडं घालाघालीत आहे तिथं 8,000 खर्च आहे. म्हणजे येणं जाणं 10,000 धरा. हम्म, हम्म, 10,000 खर्च आहे ते घालाघाली घातलेलं. हा. मग दुपारचा मुलगा आला मला म्हणायला लागला 10,000 खर्च आहे मम्मी आणि आपण ती करून टाकूया तिकडे जाऊन. तर मी म्हणलं असं धुंदू असते हे असते असं नाही म्हणलं आणि पुन्हा माझ्या डोक्यात काय आलं ताई म्हणलं थांब बघ ताईंना फोन करतो. त्या जर म्हणल्या 10,000 खर्च करा आपल्या पोरासाठी 10,000 काही लई नाहीत ताई. करायचं नाही पण. हा सांगतो की मग मी भगत ताईसनी फोन केला. म्हणलं ताई असं असं हे पोरगं म्हणते 10,000 रुपये खर्च आहे ना 3 माणसं आहे ती. तर ताई म्हणलं हसायला लागल्या. म्हणलं 3 माणसं नाही ती एक बाई आहे चष्मा घातलेली चॉकलेटी साडी नेसल्या छापील साडी आहे त्याच्या अंगावर तिच्या. अय्या. त्या बाईनं केलंय भगत ताई म्हणल्या. बापरे बघा. हा आणि त्या बाईनं केलंय आणि ज्या दिवशी तुम्ही मला पोरगं भेटलंय म्हणून फोन केलायचा त्याच दिवशी ती बाई घाबरल्या. तुम्ही सेवा चालू ठेवा म्हटल्या. हा असं म्हणल्या. मग माझा स्पीकरवर फोन होता. ते पोरानं ऐकलं आणि काय झालं संध्याकाळी झोपला निवांत काय सुद्धा नाही. सकाळी उठून मी म्हटलं मी उघड पण म्हटलं नाही गॅरेज काहीच नाही ताई. आणि सकाळी उठून त्याचा तो गॅरेज उघडून सगळं व्यवस्थित मार्गाला लागलाय. आज तिसरा दिवस आहे. होय हो. सगळं व्यवस्थित. होय लय कृपा होत आहे. होय मला लय स्वामींनी लय मोठ्या संकटातनं वाचवलं बघा ताई. बापरे. होय होय मी पोरांच्यासाठी पोरं बारकी होती तेव्हा आमचा नवरा लय मारायचा ताई. मला असं 1.5 महिने वळ मुजायचं नाही तेवढं मारून मला माहेरला घालवायचा. अय्या. विहिरीत पडू का औषध खाऊन मरू असं वाटायचं मला. बापरे. पण दोन मुलांच्याकडे बघून मी सगळं मागं सारून आता एवढी मोठी पोरं हातातोंडाला आली ना असं म्हटलं की मला काय हे होईना झालं बघा. आणि स्वामीनेच वाचवलं बघा मला यातनं. मग आता भगत ताईसनी मी फोन केलता म्हटलं मी अनुभव शेअर करू का तर त्या म्हणल्या करा म्हणल्या. मी ताईसनी सांगतो तुम्हाला दुपारचं हे करायला संध्याकाळचं घरात हे असतेच का नाही माणसं असतेच म्हणून. अनुभव बघा मी करते आता 2-2.5 वर्ष झाले आहे स्वामी सेवेत. हो ना. होय होय. खूप ते छान. स्वामी समर्थच आहे. खूप छान अनुभव ताई. आहे ना. खूप छान खरं आमच्या जीवावरनं गेलं बघा पोराच्या. बापरे. होय होत आहे. बघा की एवढं कष्टाळू मुलगा आणि काय कशाला कोण करत बघा की काय करते ते. हो खरंय. खूप छान ताई.
हा मी शेअर करते हे. हा किती तारखेला येईल ताई? बघते ताई आता जसं बरं. नंबर आला तसं येईल. हं? हा 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 श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा खूप छान अनुभव. हं? मी हा शेअर करते ताई. हा हा हं, हा श्री स्वामी.